या 18व्या अध्याय का निर्माण झाला याची कारणं सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला अनेक कारणं सांगितली. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जन्यजनक भाव. मागचा जो अध्याय आहे, मागच्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याला अर्जुन महाराजांनी जो काही प्रश्न विचारला किंवा भगवंतांनी जे कर्माच्या संबंधाने मत सांगितलं, कर्म करत असताना ते कर्म सात्विक श्रद्धेने युक्त होऊन केलं पाहिजे. ते कर्म करत असताना ब्रह्मनामाचा विनियोग केला पाहिजे. असं जर केलं नाही तर ते कर्म जे होतं ते असत होतं. त्याचा इहलोकातही फायदा होत नाही आणि परलोकातही फायदा होत नाही. म्हणून त्याचंच विशेष स्पष्टीकरण करण्याकरता हा 18वा अध्याय. जसं यज्ञामध्ये 3 प्रकार आहेत, दानात प्रकार 3 आहेत, तपाचे 3 प्रकार सांगितले, आणखीन आहाराचे 3 प्रकार सांगितले, तसे त्यागाचे सुद्धा 3 प्रकार आहेत का? संन्यासाचे सुद्धा 3 प्रकार आहेत का? ही जी विवेक्षा आहे, विचारण्याची इच्छा आहे अर्जुनाच्या मनात आहे आणि त्या विचारण्याच्या इच्छेला अनुलक्षून हा प्रश्न आहे. आणखीन का प्रश्न विचारला तर भगवान परमात्मा बोलत होते आणि अर्जुनाला त्या बोलण्याचा खूप आनंद वाटत होता. कारण जो संवाद आहे आनंददायी असा संवाद आहे. कारण बोलणारे साक्षात भगवान परमात्मा आहेत आणि ऐकणारे साक्षात भक्तराज आहेत. आणि त्या संवादाचा आनंद जो आहे आपल्याला आणखीन मिळावा या दृष्टीने अर्जुन महाराजांनी प्रश्न विचारलेला आहे. कारण जिथं आवड असते, जिथं प्रेम असतं, ती गोष्ट माणसाला परत परत करावी वाटते. आवड असलं, प्रेम असलं तर मग माणसाला कंटाळा येत नाही. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिशे आणि न भुलवी तरी ते काही. कंटाळा नावाची गोष्टच जगात नाही. मग तुम्ही म्हणाल आम्हाला तर कंटाळा येतो. आवड नसते म्हणून कंटाळा येत असतो. ज्याला आवड असते त्याला त्या गोष्टीचा कधीच कंटाळा येत नाही. आणि आवड नसली प्रवचनात झोप लागल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्ही, काही लोक गप्पा मारायला लागले तर रात्रीच्या 2-2, 3-3 वाजेपर्यंत गप्पा मारतात, मोबाईल बघतात. का? आवड आहे. ज्ञानेश्वरी वाचायची म्हटलं की नको वाटतं, प्रवचनाला यायचं म्हटलं की नको वाटतं. कारण अजून तेवढी आवड आपल्या मनात निर्माण झालेली नाही. आवडीची गोष्ट परत परत करावीशी वाटते. एकदा ज्ञानेश्वरी ऐकली बाद झालं बाबा, आता परत काय ऐकायचं आहे असं नसतं. खादलेची खावे वाटे, भेटले भेटे, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी ती गोष्ट करावी वाटते. एकदा ज्ञानेश्वरी वाचली, एकदा ज्ञानेश्वरी ऐकली तरी सुद्धा तृप्ती होत नाही, परत परत ऐकावी लागते. पढियंते सदा तेची, परिभोगी नवी नवी रुची, मनोनी हा सिद्धची की अमृतानुभव. ज्ञानोबारायांच्या अमृतानुभवातल्या शेवटच्या ओव्या आहेत. पढियंते सदा तेची, परिभोगी नवी नवी रुची. ज्ञानोबाराय म्हणतात जी आवडीची गोष्ट असते तीच करावी वाटते. वास्तविक पाहता मी अमृतानुभव सांगितला म्हणजे काय फार मोठं काय काम केलं असं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात पाण्यावरी मखरी रेखली जैशी. मी दाखवला असता तरच आत्मा लोकांना कळाला असता का आत्मा प्रकाशक आहेच. तो नित्य प्रकाश रूप आहे, नित्य प्रगट आहे. मी दाखवलं म्हणजे काय केलं? ज्ञानोबाराय म्हणतात मला आवड होती आणि माझ्या आवडीचा विषय होता म्हणून मी आपलं बोललो.
पडियंते सदा तेची परी भोगी नवी नवी रुची. आवडीचा विषय असतो तो नवीन नवीन रुचीने मनुष्य भोगत असतो. ज्ञानेश्वरी आवडते का? तो पारायण करील, प्रवचन ऐकील, ज्ञानेश्वरीवर प्रवचन करील, ज्ञानेश्वरी पाठ करील. भोगी नवी नवी रुची, वेगवेगळ्या रुचीने त्या ज्ञानेश्वरीचा आस्वाद घेईल. भजन आवडतं का? मग त्याला वेगवेगळ्या चालीत तो भजन म्हणेल. आनंद तो घेत राहतो. आवडी जेथ पडे तयाचे अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे. हां, मोठे मला काय ऐकू येत आलं नाही. हां हां, त्या अद्भुतपण स्नेहाचे कवन जाणे. म्हणून आवड असल्यानंतर कशाकरता मी सांगतोय, 18वा अध्याय का निर्माण झाला त्यातलं एक कारण आहे आवड. देव आता त्या ठिकाणी आपलं बोलणं बंद करतील आणि आपल्याला आता हा गीतेचा सुंदर देवाच्या मुखातून आलेलं वर्णन ऐकायला मिळणार नाही. वास्तविक पाहता अर्जुन महाराज त्या ठिकाणी कृतकृत्य झालेले आहेत, पण तरीसुद्धा देव बोलणार नाहीत, देवाचं दर्शन आपल्याला होणार नाही, हे अर्जुन महाराजाला सहन होत नाही. काल ज्ञानोबारायांनी सांगितलं, तेने काजेविनही बोलावे, ते देखले तरी पहावे, भोगिता चाड दुनावे पडियंतया ठाई. आवडीचा मनुष्य असतो त्याने कामाशिवाय बोलावं असं वाटतं. त्याला पाहिलं तरी परत परत पाहावंसं वाटतं. आणि देव म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा विषय. प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा. सगळ्याचा आत्मा देव आहे आणि आत्मा हा परम प्रेमाचा विषय आहे. आणि म्हणून देवाच्या मुखातून आलेलं सगळं देवस्वरूपच आहे. परत परत देवाचं बोलणं ऐकावं वाटतं. तयावरी विपाये, जे प्रेमळी संवादिया होय, ते गोडीशी आहे कांटाळे मग. म्हणून गा पंडुसुता, तुची प्रिय आणि तुची श्रोता, परिप्रियाची वार्ता प्रसंगी आली. सांगणाराही मोठा आहे, त्याच्यापेक्षा ऐकणारा सुद्धा दक्ष आहे. प्रेमळ या संवादिया होय, प्रेमळ संवाद पाहिजे. संवाद करणारे दोघे काय पाहिजे? प्रेमळ पाहिजेत. कारण सांगणाराही प्रेमळ पाहिजे, ऐकणाराही प्रेमळ पाहिजे. नाही तर सांगणारा एकदम अवसानाने सांगतोय आणि ऐकणारा बाहेर बघतोय, कोण आलं कोण गेलं. सांगणारा एकदम एकाग्र होऊन सांगतोय, ऐकणारा नाकात बोट घालतो, तेच परत काढून तोंडात घालतो. आणि त्याच्यात वार्ता प्रियाची वार्ता. प्रियाची म्हणजे परमात्म्याची वार्ता आहे. ते आल्यानंतर किती आनंद होतो, खूप आनंद होतो. आणि म्हणून आणि संवादाचे निमिषे, आजची ओळी आहे, जे अव्यवहारी वस्तू असे तेची भोगी जे की जैसे आरिसा रूप. आणखीन हा संवाद कशाकरता केला आहे ज्ञानोबाराय त्याचं स्पष्टीकरण सांगतात. आणि संवादाचे निमिषे, मिशे म्हणजे निमित्ताने, संवादाचं निमित्त आहे. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. संवादाचं एक निमित्त आहे, जे अव्यवहार्य वस्तू असे,
जी काही अव्यवहार्य वस्तू आहे, वस्तुनाम परमात्मा. परमात्मा कसा आहे? अव्यवहार्य आहे. अव्यवहार्य शब्दाचा अर्थ आहे कुठल्याही प्रकारचा व्यवहार त्याच्या ठिकाणी होत नाही. कुठल्याही व्यवहाराने त्याला जाणलं जात नाही, व्यवहाराने त्याचा अनुभव घेता येत नाही. कारण व्यवहार होण्याकरता काहीतरी नाव लागतं, रूप लागतं, गुण लागतो, क्रिया लागते. त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. परमात्मा जो आहे अव्यवहार्य वस्तू आहे. मग अशा अव्यवहार्य वस्तूचा भोग जर घ्यायचा असेल तर तो भोग कसा घ्यायचा? तेची भोगी जे की जैसे आरिसा रूप. ज्ञानोबाराय म्हणतात त्याचाही भोग घेता येतो. तो आनंद स्वरूप आहे, परंतु तो आनंद स्वरूप आहे, त्याचा आनंद आपल्याला घ्यायचा असेल, त्या आनंद स्वरूप आपल्याला व्हायचा असेल, त्याचा भोग घ्यायचा असेल तर भोगी जे की जैसे आरिसा रूप. आरशामध्ये जसं आपल्याला आपलं रूप पाहता येतं आणि आपलाच आनंद आपल्याला भोगता येतो. काल मी सांगितलं, धावतं सांगितलं, लोक बाहेर निघायचं म्हटलं की पहिला आरसा बघतात. देवळात जरी गेलं तरी काय बघतात? देवाचं दर्शन कमी आणि आरशात जाऊन आपल्यालाच बघतात. आपली टोपी बरोबर आहे का? आपलं सगळं व्यवस्थित आहे का? मी आहे का? का गेलो कुठे? वास्तविक पाहता आरसा बघायची गरज नाही. मी आहे याच्याकरता आरसा बघायची गरज आहे का? ज्ञानोबारायांनी ओव्यातून सांगितलंय, आरसा पुढा ठेवी जे, आरसा समोर ठेवी जे, आपण पेते तर देखीजे. तरी तेव्हाची झाले मानिजे. काय आधी नाही? आरसाजवळ पाहिला समोर आणि समोर पाहिल्यानंतर म्हणायला लागला आपण आहे बरं का. ज्ञानोबाराय म्हणतात तेव्हाच आहे का अगोदरच आहे? अगोदर आहेच ना. आरसा नाही बघितला तरी पण आरशा बघायची सवय लागली, त्याचं काय? का परता केली आरसा, लोप झाला तया आभासा. तरी आपण पे नाही असा निश्चय करावा. आरसात गेला, आरसा ठेवून दिला की मग त्याच्यातला जो भास होता, तो प्रतिभास जो आहे, प्रतिबिंब जे लोप पावलं. मग म्हटला हो मी होतो पण मगाशी होतो आणि अर्ध्या तासापूर्वी आणि आता गेलो, मेलो. मेला का तो? अरे आरसा असो का नसो, तू जसाच्या तसा आहेच. पण असलं तरी सुद्धा त्याचा आनंद नाही मिळत, भोग नाही मिळत. आहे हो, पण मी कसा दिसतोय जरा बघितलं पाहिजे ना. माझं नाक कसं आहे, माझे डोळे कसे आहेत, माझा गंध कसा दिसतोय, माळा कशा दिसतात, थोडंसं हसून दात कसे दिसतात, आहे की नाही? मी रागवल्यावर कसा दिसतो, मी हसल्यावर कसा दिसतो, हे सगळं बघतात लोक बरं का. कारण आरशाने काय होतो, आपलाच आपल्याला भोग होतो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात ते तर भोगी जे की जैसे आरिसा रूप. आरशात आपल्याच रूपाचा भोग होतो, पण रूप आहे म्हणून भोग होतो. पण आता परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कुठलंही रूप नाही, अव्यवहार्य वस्तू आहे. आणि अव्यवहार्य वस्तूचा जर भोग घ्यायचा असेल तर मग आरसा कोणता? अव्यवहार्य वस्तूचा भोग घेण्याकरता आरसा सांगितलाय शब्द, संवाद. हा जो देवाचा
आणि अर्जुनाचा संवाद आहे. देवभक्ताचा संवाद असा असतो की तो संवाद म्हणजे तुमच्या आमच्याकरता आरसा असतो. त्या आरशामध्ये जर आपण पाहिलं, त्या ओव्यामध्ये जर आपण पाहिलं, त्या ओव्याचं जर आपण चिंतन केलं तर आपल्याला आपल्या रूपाचा स्वरूपाचा भोग होऊ शकतो, म्हणजे स्वरूपाचा आनंद येऊ शकतो. ठावो न पवता जयाचा मनीषी मुरडली वाचा, तो देव होय शब्दाचा चमत्कार. एकतर आपल्याला तत्स्वरूप प्राप्त होता, अनुभव घेता येतो, किंवा मग शब्दाचा सुद्धा आनंद घेता येतो. आपल्याला आपल्या स्वरूपाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर संतांचे शब्द म्हणजे आरसा आहेत. म्हणून ज्ञानोबारायांनी अनुभव अमृतामध्ये शब्दखंडन नावाचं 6वं प्रकरण लिहिलं. त्याच्यामध्ये पहिल्या 12 वेळामध्ये शब्दाची स्तुती केलेली आहे का कोणी अमृत अनुभवाला? बाप उपयोगी वस्तू शब्दो स्मरणदाने प्रसिद्धो. पुढं अमृताचा विषदू आरसा नोहे. ज्ञानोबाराय वर्णन करतात, बाप रे बाप. पहिला बाप शब्द वापरलाय. बाप उपयोगी वस्तू शब्दो. शब्द जो आहे तो त्या ठिकाणी फार उपयोगी आहे. शब्द नावाची वस्तू जी आहे ती उपयोगी आहे, किंवा वस्तू करता शब्द फार उपयोगीचा आहे. काय करतो हा शब्द म्हटले? म्हणजे स्मरणदाने प्रसिद्धो. तो स्मरण करून देतो. कशाचं स्मरण करून देतो? आपल्या स्वरूपाचं स्मरण करून देतो. स्मरण करून देण्यामध्ये तो फार प्रसिद्ध आहे. अमूर्ताचा विशदू आरसा नव्हे. अमूर्त असलेला परमात्मा, त्याला दाखवणारा स्पष्ट आरसा म्हणजे शब्द नाही. काय शब्दच आहे म्हटले. कारण परमात्मा स्वरूप जे आहे ते परोक्ष आहे का अपरोक्ष आहे? परमात्मा परोक्ष आहे. परमात्मा आपल्याला परोक्ष आहे का अपरोक्ष आहे? त्याचं ऐकून नको सांगू, तुझं सांग. परोक्ष 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 परोक्ष. बोला. अपरोक्ष. पुढं परोक्ष. तुमचं काय म्हणणं? अपरोक्ष अपरोक्ष अपरोक्ष. ही सगळी लाईन अपरोक्ष म्हणते आणि शिकलेली लाईन परोक्ष म्हणते. हां, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, की भ्रांतासी कामू. परमात्मा नुसताच अपरोक्ष आहे नाही, नित्य अपरोक्ष म्हटले. साक्षात अपरोक्ष आहे. परमात्मा आपल्याला काय लक्षात ठेवाता येतं पण काय आहे? साक्षात. आता परोक्ष ना अपरोक्ष तरी माहिती आहे ना काय म्हणतात. आता हा जो ग्रंथ आहे हा जर पलीकडच्या खोलीत ठेवला तर तो मला परोक्ष का अपरोक्ष? आणि माझ्यासमोर आणून ठेवला तर अपरोक्ष किंवा प्रत्यक्ष म्हणतात त्याला. पण ह्याच्याकरता सुद्धा मला डोळा लागतो. माझी नेत्र इंद्रियाद्वारे वृत्ती त्या आकाराची व्हावी लागते. मग मी पुस्तक जाणलं म्हणावं लागतं आणि मग तो प्रत्यक्ष होतो, मग तो अपरोक्ष होतो. परमात्म्याकरता परमात्मा बाहेर आहे का आत आहे? आत बाहेर सगळीकडेच आहे. वृत्ती आधी का परमात्मा आधी? अहो, वृत्ती निर्माण व्हायच्या आधी सुद्धा परमात्मा आहे. वृत्तीचा प्रकाशक परमात्मा आहे की नाही? त्यामुळं हे सगळं नंतर आहे. परमात्मा हे जीवाचं स्वरूप आहे. ते नित्य अपरोक्ष सांगितलं. काय सांगितलं? ईश्वर हा परोक्ष आहे बरं का. तुम्ही जे उत्तर दिलं ते बरोबर आहे, पण ते ईश्वराच्या संबंधाने. ईश्वर हा नित्य परोक्ष असतो. पण इथे विषय चाललेला आत्म्याचा, ब्रह्माचा, हा परमात्मा स्वरूपाचा. हा म्हणजे
परमात्मा जो आहे नित्य अपरोक्ष सांगितलेला आहे आणि म्हणून अशा अपरोक्ष स्वरूपाचा साक्षात्कार आपल्याला जरी अपरोक्ष आहे तरी आपल्याला ते माहिती नाही. एखादी वस्तू माझ्याजवळच आहे, मला दिसत नाही आणि मग मला ती जाणून घ्यायची असेल तर कशी जाणून घ्यायची? ती इंद्रिय ग्राह्य नाही आपल्याकडे. त्या विचारसागरात 10वीची गोष्ट आहे बघ. 10 जण निघाले प्रवासाला, नदीतून पोहून पलीकडे गेले. म्हटले मोजून बघा आपण सगळे आलो का. ते मोजणारा होता तो आपल्याला सोडून सगळ्याला मोजायचा, म्हणायचा 9च. बाकीचे सुद्धा मोजायचे पण तो स्वतःला सोडायचा, म्हणायचे 9च. आणि मग सगळ्यांनी असा निश्चय केला 10वा मेला आणि बुडाला. आणि रडायला लागले मोठ्या मोठ्याने डोकं बडवून. काय करावं आता, आमचा 10वा मेला. शहाणा मनुष्य चालला होता रस्त्याने, त्याने पाहिलं रडतात. म्हणजे काय झालं? अहो आम्ही 10 जण प्रवासाला आलो होतो, एक बुडाला आणि मेला, आता पुढं जायचं कसं? सुतक पडलं आम्हाला सगळ्यांना. त्याने नजर टाकली तर 10 डोकी बरोबर दिसली त्याला. म्हटलं 10 डोकी तर दिसतात पण हे 10वा मेला कसे काय म्हणतात? त्या अर्थी यांना डोकं दिसत. मग तो म्हणायला लागला कुठे आहे 10वा दाखवा. तो म्हणला काय घाबरू नका 10वा आहे म्हटल्यावर हे ज्ञान झालं, त्याला परोक्ष ज्ञान झालं. सगळ्यांना आहे ज्ञान काय झालं? पण कुठं आहे? मग त्याने मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8. जो मोजत होता ते थोबाडीत आणली. तू 10वा आहेस म्हटलं. आता मी 10वा आहे हे ज्ञान त्याला झालं का नाही झालं? पण कशाने झालं? शब्दाने झालं. तसं मी परमात्मा स्वरूप आहे, मी सच्चिदानंद रूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, हे ज्ञान माणसाला शब्दाशिवाय दुसऱ्या कशाने होत नाही. कारण ते प्रत्यक्षाला ते परमात्मा स्वरूप योग्य नाही. अनुमानाला विषय होत नाही, कुठल्याच ह्याला विषय होत नाही. नवे नवे शब्दालाही विषय होत नाही, पण शब्दा वाचून होत नाही. ज्ञानोबा म्हणतात बापोपयोगी वस्तू शब्द स्मरण. तो काय करतो? स्मरण करून देतो. स्मरण करून देतो म्हणजे काय? त्याची जी आपल्याला विस्मृती झालेली आहे, भ्रांती झालेली आहे, ते भ्रांती हटवण्याचं काम करतो. आहेच पण भ्रम झालाय मी नाही म्हणून, मी जीव आहे म्हणून. मग शब्द काय करतो? शब्द हा बहुसार उपकाराची राशी. श्रीगुरूंनी सांगितलं त्याला बाबा तूच तत्वमसी, तू ब्रह्म आहेस. असं सांगितल्यानंतर मग मी ब्रह्म आहे त्याची वृत्ती होते आणि मी ब्रह्म आहे ही वृत्तीसुद्धा शब्दाचीच आहे, पण ती चांगलं काम करते. मी देह ही वृत्ती घालवते, अज्ञान घालून तो ब्रह्मस्वरूप होतो. जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवनिया. पण तिथं नेण्यापर्यंत शब्दाचा उपयोग झाला. शब्दाचा प्रवेश तिथेही नाही. म्हणून अमूर्ताचा विषदू आरसा नव्हे. ज्ञानोबा म्हणतात हा काय आरसा नाही का? अमूर्त असलेल्या परमात्म्याला दाखवणारा हा आरसा शब्द आहे. पुढच्या ओवीत तिथलेच अमृतानुभवात दुसरी ओवी अशी लिहिली शब्दखंडनात. पाहते आरिसा पाहे तेथे काहीच नवल नव्हे, परी दर्पणे येणे होय न पाहते पाहणे. पाहते आरिसा पाहे ते तर काहीच नवल नव्हे. दृश्य पदार्थाला आरसा दाखवतो, याच्यात काहीच नवल नाही. आरसा दाखवतो काय? रवी दीप हिरा दाविती देखणे. जे दृश्य असतात त्याला दाखवतो, प्रतिबिंब दाखवतो, सुद्धा तो पदार्थ नाही दाखवतो. परंतु ज्ञानोबा म्हणतात परी दर्पणे येणे होय न पाहते पाहणे. पाहते पाहते पाहणे, जे पाहिलं जात नाही ते या शब्दरूपी आरशाने पाहिलं जातं. तो हरी श्रीहरी पाहिला डोळे बरी, हे कशाने कळलं? शब्दाने कळलं. त्याला पाहायचं आहे परंतु
पाहता पाहणं सोडून पाहायचे. हे ज्ञानोबारांचे शब्द कळी तशी एखाद्याने वृत्ती केली तर त्याला साक्षात्कार होऊ शकतो. ओव्यांना नुसतं दर्पण केलं, तेथीचे पाहणे आईशे असे विरा, जैसा न मोडली या विहिरा, आपल्या उगमी झरा भरोणी टाके. विहीर खोदायची नाही आणि झरा पाहायचा, म्हणजेच त्रिपुटी तयार करायची नाही आणि आपलं स्वरूप पाहायचं. म्हणजे त्रिपुटी विवर्जित माझं स्वरूप जसं आहे तसंच ते आहे, तत्स्वरूप मी आहे असा निश्चय केला, झाला त्याला साक्षात्कार. पाहणे जाऊनी आयते बिंबचोय. ज्ञानोबारांचा अमृत आपलं चांगदेव 65मध्ये ज्ञानोबारांनी चांगदेवाला सांगितलं आहे, किंवा चांगदेव पासष्टीचं फल सांगताना म्हटलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, हां 30 होय, हां जवळ बसत जा जरा. तया परी जो यया दर्पण करील ओविया, तो आत्मा एवढिया मिळे सुखा. माझ्या ओव्यांना जो कोणी दर्पण करील, ज्ञानोबाराय म्हणतात, त्याला आत्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. फक्त माझ्या ओव्याला रोज दर्पण करायचं, म्हणजे रोज त्या ओव्यामध्ये पाहायचं. नुसत्या वाचायच्या नाही, नुसत्या ऐकायच्या नाही, त्या ओव्या पाहायच्या. आपण वाचतो, ऐकतो, पाहिल्या पाहिजे. ओव्या पाहायचं म्हणजे काय, त्याच्यात जो अर्थ सांगितला आहे तदाकार आपली वृत्ती करण्याचा प्रयत्न करायचा. किंवा आणखीन एक ओवी आहे, ज्ञानोबाराय त्या चांगदेवाला म्हणतात, बाबा मी काय केलं, आता मी तू या उपाधी, ग्रासुनी भेटी नुसधी, ते भोगिली अनुवादी घोळू घोळू. मी अनुवाद केला आणि घोळून 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 अनुवाद केला. परत परत तेच आहे. बघा तुम्ही चांगदेव पासष्टी काढून पाहिलं ना, सारखं तेच. ध्याता ध्यान ध्येय त्रिपुटी वर्जित केवळ निर्विशेष ब्रह्म. अमृतानुभव काढून बघा, सारखं तेच विषय येतात. पण घोळू घोळू ज्ञानोबाराय म्हणतात, मी घोळून घोळून केलं काय, आता मी तू या उपाधी, ग्रासोनी भेटी नुसधी. मी तू या उपाधी रहित जी नुसधी भेटी आहे, केवळ निर्विशेष आपली जी नित्य भेट आहे, ज्या भेटीमध्ये मी नाही, ज्या भेटीमध्ये तू नाही, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हारी, असं जे स्वरूप आहे, ती जी नित्य भेट आहे, ती भेट मी या संवादाच्या माध्यमातून घोळून घोळून केली. म्हणून जास्त आता भरपूर झालं याच्यावर. आणि संवादाचे निमिषे जे अव्यवहार्य वस्तू असे, तेची भोगी जे की जैसे आरिसा रूप. आरशात जसं आपल्याला रूप पाहायचं आहे, तसं अर्जुनाला आता आपलं स्वरूप भोगायचं आहे, स्वरूपाचा आनंद घ्यायचा आहे. त्याच्याकरता अर्जुनाने देवाला परत बोलतं केलेलं आहे. मग संवादू तोही पारुखे, तरी भोगिता भोगणे थोके, हे का सहावेल सुखे लाचावलेया. सुखे लाचावलेया, हे का सहावेल. सुखाला लाचावलेला मनुष्य आहे. व्यावहारिक सुख नाही आहे, वैषयिक सुख नाही, आत्मानंदाचं सुख, परमानंदाचं सुख. काय, देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा भोगताती. व्यापक असलेलं सुख आहे, परमात्मा सुख आहे. या सुखाला जो लाचावलेला आहे, आता वास्तविक पाहता परमात्मा स्वरूपामध्ये भोग नाही बरं का. भोग आहे का तिथे, काय ते तर विसरिजे भोगते पण नाही. पहिले ते आयशे भोगीजे, जैसे पक्षी फळाशी चुंबीजे, तैसे नवे ते तर विसरिजे भोगते पण आहे. सुरते विना आनंदू म्हटलंय. अगा अंगात हिला आनंदू सुरते विन.
तिथं भोग नसतो. भोग